सुरमई धमाकूर पालन बाजी याला मात्र मोठा कोतवाल कुटाटे असली गंमत आहे तुमने दम नहीं है ते बात पच्चू पिकले हिरवे की काकाने दिसून राहिले वरचे पिकले का खालचे पिकले असं वाटतं की वरचे गेले आका वरचे पिकले हे विचारून काय करणार माझे बाळ वरचे पिकले मदर पिकले खालचे पिकले वरचे म्हणजे टोकाचे पिकले मदर म्हणजे मिशीचे आणि खालचे म्हणजे नाही वक्त के तकाते में कोई किसी से बड़ा नहीं होता वक्त के तकाते में कोई किसी से बड़ा नहीं होता दान तो करते सभी हर को इतहानी नहीं होता और हर भोगने वाली कुत्तियां वो कभी काशी ही को नहीं सुरमा तुला कायच नाही म्हटलं नाही काय म्हटलं का पण गलतीची नाही आहे नाही इथे नाही गलतीची ना कोणाचे सांगतो कोणाची सुरमा तुला काही नाही म्हटलं पण तू एवढं का म्हणलीस सुरमा तुला काही नाही म्हटलं पण तू एवढं का म्हणलीस कारण उत्तराचा महिना आहे तर पुत्रीसाठी बाबा पुत्र म्हणते बरोबर आहे ना म्हणलं का नाही कारण उत्तराचा महिना आहे तर तू कोणाला भेटतस का नोकरीवाला कुत्ता कुत्ता तर नंतर गावची कुत्री गावच्या कुत्री हे काहीतरी टाकून धरते का वेगवेगळ्या भावना खातात तिच्याकडून बोलताना काय विचार कर कुठे Okay.
शायरी आहे का फुटबॉल दुनियाभराचा बोलून गेली. अरे चांगला प्रश्न विचारलो तर त्या प्रश्नाचं उत्तर मी पहिले सांगलो होतो. तो बोलत नव्हता, ध्यानच तर मौन धारण करत होता. मग मला सांगा माझ्या माय बाप हो, आमच्या सोयीचं दुनिया आमच्यापेक्षा जास्त गुणवान दुनिया. आम्ही म्हणणाऱ्याला कपडीची लाज नाही, बिलकुल नाही. तू स्वतः जर करत असेल ना मी मोठी तर तुला कवडीची लाज नाही. तो वस्तात मला मी म्हणणाऱ्याला कवडीची लाज नाही. स्वतःची स्थिती स्वतः करते का एवढं अजून धक्का मारते. तुला मगाशीच सांगलो सुबहान काही शेर आमचे या वर्षीचा पहिला तमाशा मगाशी सांगितलं मी होऊ शकते. कधी स्वर वाजत आहे, कधी मंडळाच्या काचळ कधी रेशनला घेतलं एवढं ते त्याने शेअरी करत होतं. बिलकुल नाही समोर सुद्धा स्टेजवर त्याचा तमाशा करतो. कोणाची होते मस्त जमलं आजा धरलं मला म्हणून शेर औलाद है हम शेर जैसे लड़ते रहेंगे तो मर जाएंगे दिल पर मगर कभी घास नहीं खाएंगे. हम शेर औलाद है और शेर जैसे लड़ते रहेंगे सुनो और बच जाएंगे स्टेज पर मगर कभी घास नहीं खाएंगे. तुला काय वाटतं तो आवाज का फुटत आहे नसेल फुटत आपण पुढे कट्टा हो. माझ्या वय दिसेल तर प्यार हकशील समजलीस का. माझी वय म्हणजे फुटला फुटा कौन नहीं कहते, कौन कहता है कि फुटे इश्क फुटी इश्क आणि म्हणून कौन नहीं कहते, कौन कहते हैं कि मुझे इश्क नहीं करते, वो तो इश्क करते मगर उस पे कोई सत्य नहीं करते. सत्य समजलं का. अशी आहे तुझी शेरी म्हणजे तुला शेर म्हणून मला पाहिजे. घटा खाती तर पत्ती म्हणजे तुझ्या साध्या काही उतारा पाडून झाल्यावर आणि नदीने वाहती या काही सुट आणि म्हणून सुरुवा अशी शायरी करायचं. तू मला शिकवशील होता. आता मी तुला गुरु मावली बनली नाही हे माझे गुरु मावली होईल. जवानी नंतर तू पहिले या जवानीने ग तुझ्या इशाऱ्याने ग माझ्या काळजावर घालला या ड्रायव्हरला जीव थोडा
12 वर्षाचा मुलगा आहे जवान असेल का 12 वर्ष झाले ए जवान 12 वर्षाचा मुलगा आहे 12 वर्ष झाले तरी दुसऱ्याचा पोटाचं काही आहे मानवाली गेली का वाघिणीचं एक झालं वाघिणीचं एक वाघिणी एक झालं दुसरं निघालं किराण्याच्या दुकानावर बाहेर बसला 2 गिऱ्हाईक जास्त हॉटेलवर बाहेर बसला तर 5 माणसं जास्त त्याच्यापेक्षा तरुण पोरीला बसवा अजून 5 जवान पोरं जास्त खावा घेवाले याला मोठं कारण आहे कारण एक दवा एक आदमी कोण जाते देती शेर सुनो हेंगते तुम्हाला काय शहरी शिकवून नाही दिलं तुला भाषा नाही जेव्हा तुम्ही श्यामबाबू एक दवाया आदमी को अंधा कर देती है माल कितना भी सवार है फिर भी धंधा कर देती है ऐसे हसीनों पर मत विश्वास रखो मेरे ऐसे हसीनों पर मत विश्वास रखो मेरे यार ये जो मछली है सारे तालाब को गंदा कर देती है गंदा कर देती है गंदा कर देती है कोई जवान पूरा विश्व सोच जा रहे थे तुम बोले कैसे नासी बोलू न गोगा असी बोला चला असी बोलू न गोगा असी बोलू न गोगा ओला खोलू न गोगा ओला फुफा का खाऊ न गोगा करने दो आधे हकन में पिलोगी फुफट का मारता और किसने कितना
उघडी करून जाऊन ते केव्हा कसे नाही म्हणतील का पण माझे बाय बाप प्रत्येक माणसाचे माझ्या गाण्याचा अर्थ गलत बोलणार नाही कारण दुसऱ्या उतरचा माणूस नाही खुद गाता हूँ खुद जीतता हूँ और खुद बकता हूँ तो तू क्या मेरा बालवा का कर सकती है क्या माझे माय बाप हो प्रत्येक माणूस जन्माला येतो प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये सुप्त गुणाची कला असते सुप्त प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये कारण एक भरलेला आहे असू दे एक तरी अंगी कला जन्मला बरोबर म्हणजे प्रत्येक माणसाच्या अंगात सुप्त गुणाची कला असते पण ते कला लोकांना माहित नसते माहित असते का ते कला जोपर्यंत आपण लोकांना दाखवणार नाही तोपर्यंत लोकांना वाटणार नाही मी चंग धरून शायरी करतो सोमाबाई चंग धरून शायरी करत आहे हे पहिले तुम्हाला माहित होतं का नाही पण त्यांची शायरीची कला जेव्हा तुम्हाला माहित आहे की हा शायरा आहे ही अंगात असलेली कला ह्या लोकांच्या समोर प्रदर्शित करणे ते खुली करून दाखवणे उघडी करून लोकांना दाखवणे अंगातली सुप्त गुणाची कला हा ढोलके आहे हा जोडके आहे तो कलाकार आहे हे डान्सर आहे हे माहित राहील का जी माहित राहील का याच्या अंगात गुणाची कला आहे आणि ही असलेली कला ह्या लोकांना जोपर्यंत दावणार नाही तोपर्यंत लोकांना माहित होणार नाही की याच्या अंगात कला आहे ती कला आपली असलेली सुप्त गुणाची कला ह्या लोकांच्या समोर उघडी हा माझ्या गाण्याचा अर्थ हा माझ्या गाण्याचा अर्थ राग म्हणायचा नाही राग मानू नको बाई हसत खेळ एकमेकांना राग मानू नको बाई धुमा हसत खेळ एकमेकांना बोलू अरे तू फार लावून ठेवली सुरी नको राग मारण्यासारखं आहे का नाही तर बाईला मला उघडी करून जाऊन काय गलत बोल बाई बोलू
विचारायला पाहिजे पण त्या बाई त्याच्या घराच्या भिंतीमध्ये फोटो लावला होता, महापुरुषाचा फोटो होता, ज्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्या फोटोकडे तिचं लक्ष गेलं, पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तिच्या मनात आलं की एवढ्या महापुरुषाची फोटो याच्या घराच्या भिंतीवर लावली आहे, याचे विचार चांगले असतील.
माझ्या इज्जतीला काही होणार नाही हा मनात विचार केला आणि होईल त्याच्या मला जायला लागला रात्रभर त्याच्या घरी थांबली वेळ झाला मग एवढं भाषण सांगतो रात्रभर त्याच्या घरी थांबली थांबल्याच्या नंतर त्यानं आपल्या पत्नीचे कपडे तिला चेंज करायसाठी दिले तिला आपल्या बेडरूम मध्ये जागा दिली रात्रभर ठेवला तिचा मान सन्मान केला आणि दुसऱ्या घरी दिले दुसऱ्या दिवशी आपल्या घरी नेऊन दिलं एक आपलं काय झालं Oh,